सबमरीन डिलिव्हरी आहे, डॉट बॉल आहे, होत आहे. हां, काय होतं माहिती का, नदीच्या किनाऱ्यावरती असल्यानंतर गारवा लागतोच आणि तो गारवा लागला सध्या तरी खेळाडूंना, गारटले सर्व. थोडासा उत्साह आपण पाहायला गेला मैदानावरती. ओके, पहिला चेंडू साहिलचा वैभवसाठी होता, डॉट चेंडूने सुरुवात झाली. इथे पाहायला गेला डी बॅकवर्ड स्क्वेअरिझनच्या डोक्यावरून चेंडू फेकला आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअरिझनमध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचलाय. पहिला चौकार. या अगोदर समालोचन करत होता, जे पाठीमागे बसले होते त्यांचाच आवाज फक्त लाईव्हला होता, बाकी आमच्या अँकरचा आवाजच येत नव्हता. पॅव्हलियन कक्षामध्ये बसल्यानंतर आहे ना, फक्त टॅलेंटचा वर्षाप बॉल गेल्यानंतर, अगोदर नाही. कर्फ्यू लागायला वेळ लागत नाही. तर पहिला चेंडू आपण पाहिला सबमरीन होता. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. इथे टॉपेज लागले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंदाज जरूर घेत होता. आउटफील्डचा नुकसान सुशांतला जाणं गरजेचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक जरूर पोहोचला होता. सिंगल आली आणि सिंगलने स्कोर कार्ड 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. हवेचा जोर आहे आणि त्या जोरावरती आपण पाहतोय. योगेश सर, यानंतरचे मॅचेस त्यांना बोलून घ्या. खानपे संघ आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय. वरती चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं बटन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ आणि पहिल्या फलंदाजची झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. ओके, आले सम्राटनगर पण आले. त्यांची मुलं आता येतात, ऑन दी वे आहेत, ते पण पोचतील. बघा, गोंगाट भरला वैभवने, फलंदाज बाद झाला सचिन. अनेक निवृत्त खेळाडू पण या ठिकाणी आलेत, ज्यांनी क्रिकेट सोडलाय. तमना संघ म्हणजे वासरे खोंड्यामधले माझा आवडता संघ, मी नेहमी त्या संघाच्या बरोबर असायचो. काही निवृत्त खेळाडू पण आहेत, सध्या बिल्डर लॉबी जास्त त्यांच्याकडे. एक बॅकवर्ड स्क्वेअर मधून स्पेअरलेग पंचांना हलवा चेंडू निघालाय सीमारेषे पलीकडे. गुड्डूच्या बॅटमधून आला हा बेहतरीन चौकार. आणि तमना संघ कुठे जाऊन दे, म्हणजे कर्जतच्या कानाकोपऱ्यात जाऊन दे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले तरी संतोषजी भोईर साहेब तिथे पोहोचतील. असे समर्थक पाहिजे, खंदे समर्थक याला बोलतात. खांद्याला खांदे लावणारा समर्थक नसतो, खंदे समर्थक पाठीमागे नेहमीच उभा असतो. खांद्याला खांदा लावणारा असला देवा सर, एखाद्याची काठी आली ना तो खांद्याला गे पाठीमागे. खंदे समर्थक कसे पाठीमागे उभे असतात. संतोषजी भोईर साहेब मनापासून धन्यवाद. नावामध्ये दम आहे, नाम में है दम. चला थोडा गुड्डू तो स्टंप घे, लेग स्टंप बाहेर घे गुड्डू. काय माहिती, सर्व शाळेत चालणी घेऊन गेलते, चालणी. चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 आकड्यावरती. चांगली सुरुवात. आत्ताच मी पाहिलं गेलं दामोदच्या मैदानावरती साहिलने काय गोलंदाजी केली होती तिथे वेळी. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मागणं षटक ठरलं होतं, त्यामुळे बॅकफूट होती, ढकलायला लागलं होतं. संघाला 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान व्हावं लागलं होतं. 3 षटकांचा सामना दादा. इथे नियमच आहे 4-3-2-1 बस. हा, पंक्तीला बसला तर एकदाच वाढणार, दुसऱ्यांदा आवाज द्यायला लागतो. एखादा गावाला असेल तर देवा सर लगेच येतो, बाकी पाहुण्याला परत भेटत नाही. गोलंदाज तयार. थोडंसं एन्जॉय, थोडंसं मजा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 1 फलंदाज बाद झाला, 9 धावा धावफलकावरती, 2 चौकार जरूर आले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय शिंदे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, एक वरिष्ठ पदावरती कार्यरत आहेत आणि चांगली कामगिरी असते आपल्या संघासाठी. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतात आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतात. सागर उल्हास नदी आपण पाहतो, जिथे पाणी ज्याचा पोहोचला जातोय ते ही तुमची तमनाथ आणि नेवलीकरांची नदी आपण पाहतो समोर आहे. फुल लेनचा चेंडू, फुलटा चेंडू, लॉंग ऑफ आणि
डीप मिड विकेटच्या मधून चेंडू काढला गेला. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. वैभवच्या बॅटमधून आला हा बेहतरीन चौकार. नाव वैभव आहे, प्रेमाने बंटी बोलतात. धन्यवाद. नाही, ते मॅन ऑफ द सिरीजची गाडी ती मैदानात दाखवली जाते. चांगला चेंडू, फुल लेनचा चेंडू होता. आकाश त्या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करत असताना पाहिलं गेलं थोडस बॅकअप आणि कव्हर सुरक्षित. 2 धावा, 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. क्लासिकल फटका होता, भाऊजी वैतागले. दोन धावा आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 15 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ आहे. दुसरा षटक प्रगती पथावरती. स्ट्राईकला वैभव. विजय शिंदे यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू, ओरपी चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप मधून ढकलला चेंडू. हवेचा जोर आणि वैभवचा हा फटका, त्याची ताळमेळ जुळत असताना चेंडू 1 बाउंड सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला आणखीन एक चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 19. काल नेरळ विभाग इथं पूर्ण खेळला. नेरळचे सर्व संघ खेळले काल इथे. देवा सर, सर्व नेरळचे संघ होते काल तिथे. पायरमाल संघ आगेकूच झाला. आज जिंकेल त्याच्यासोबत सेमीफायनल. पहिली सेमीफायनल आपण पाहिली गेली तर वर्णे विपक्ष खाणे आंबिवली, मजबूत संघ आहेत. आशिष जाधव यांचा हा संघ पॅक केले खाणे आंबिवली. आशिष जाधवने आज कोंबडा नाही तर बकराच कापलाय. पाहुणे येणार आहेत ना, पाहुणा संघ खाणे आंबिवली. तर मॅच बॉल भेटला बघा. इथे मॅच बॉल शोधला जातो लगेच. केटीसीला इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. इथे मॅचही पाहू शकता आणि शर्तीही पाहू शकता, काही जे तुम्हाला पाहिजे ते. एकोणीस दादा, 15 झाले ते 4 आले, 19 झाले. ओके सर, थँक्यू. चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवरती विजय. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बसला जातो आहे. फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होणार पुन्हा एकदा सीमारेखा पार. चौकार, चौकार आणि चौकार. 23. काय फटका आहे बघ. जी स्ट्रॉंग झोन आहे सागर. कधी कधी काय होतं, एखाद्याला आवडीचा पदार्थ भेटला ना, त्याला भूक नसली ना तरी तो खाईत असतो, कारण त्याला आवडीचा पदार्थ असतो. तसं या फलंदाचा आवडीचा चेंडू म्हणजे फुल लेनचा चेंडू. तोही त्याच्याच झोनमध्ये, स्ट्रॉंग झोनमध्ये लेग साईडला आहे, तो चांगल्या प्रकारे फिरवलाय. काल सागरही 16 चेंडू 24 धावा खेळले. चांगला चेंडू, चांगला चेंडू. याच पद्धतीने गोलंदाजी करायची होती. आखलेचा बुद्धीचा वापर करणं गरजेचं. चेंडू बॅट्समन कोणत्या पोझिंगवरती खेळतो, बॅट्समनची बॅट पकडण्याची स्टेज काय, बॅट्समन बॅटचा तुझी पोझिशन कशा प्रकारे घेतलाय, त्या पद्धतीने गोलंदाजी करत असते. इथे कमबॅक पाहिलं गेलं. 3 चौकार, 1 दुहेरी, 1 डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल. बॅक टू बॉलर चेंडू होता. प्रसाद त्या ठिकाणी 1 धाव. हा, ही MI ची टीव्ही आहे, MI ची टीव्ही आहे. रिमोट कंट्रोल यांच्या हातामध्ये. तिकडे निसा पडदा लागलाय. धाव 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 धाव. शर्तीच्या मैदानावरती जसं ओरडलं जात आहे ना, तीच आता क्रिकेटच्या मैदानावरती लागली. फक्त धाव धाव धाव. सिंगल सिंगल आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 24 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ. दादा, सागरने सांगितलं तुम्हाला, कारण पाणी पाजणं खूप कठीण असतंय. जो परत त्यांना ताण लागत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी पाजू नका. हां, टाइमपास नाही. कधी कधी चांगला गेम पण बंद होतो. एखाद्याची गाडी धुतलेली नसते आणि तो चालवत असतो, त्याला सांगतो आपण गाडी धुऊ, आणि अचानक त्याची गाडी बंद पडते. हां, कधी कुणाला सांगायची नाही तुझी गाडी खराब आहे म्हणून. तर इथे आपण पाहिलं गेलं शेवटचं षटक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज
सचिन सावंत टाकतोय का प्रसाद टाकतो? सचिन सावंत आहे. आता रितेशला नाही दिले. काय टेन्शन नाही याच्यामध्ये. माझे सगळे पुतणे नातू सगळे याच्यामध्येच आहेत. नेवालीमध्ये पण आमचं आणि तमनात म्हणजे आमचं खूप मोठं नातेवाईक विकास कुठे आमचा बसलाय. दूरवर चेंडू होता. ओके, नो चेंडू आहे. धन्यवाद. नो चेंडू आहे. बरोबर आहे. बरोबर, बाहेर पडला होता त्यांनी, मारला नाही. बरोबर आहे त्याचं. तर एबीपी माझाशी टॅगलाईन, उघड्या डोळे पहांडी हिट, पुढचा चेंडू फ्री हिट. जेव्हा दादा मुरबाडला गेलेत ना, तर तुम्ही फक्त आवाज वेगळा असेल, तुम्ही साईडला बसायचं. फक्त सगळे डायलॉग आपले असतात. हां, आम्ही अंपर असतो, आम्ही हसतो. फ्री हिटचा चेंडू समोर होता. इथे सिंगल घेतली गेली. ओके. भारतीय संघामध्ये असं प्रत्येक चेंडू मारल्यानंतर दादा गौतम गंभीरकडे इशारा केला तर चालेल का, याला इकडे मारायचं होतं म्हणून? इथे बघा, गुड्ड्याचा प्रत्येक चेंडूचा इशारा पेवलेल मध्ये असतो. हवेचा जोर एवढा आहे ना निशांत. नाही, मंडप नाही उडणार. मंडप एकदाच माझ्या अंगावरती पडला होता, तो म्हणजे चोरवलीची टुर्नामेंट आणि कोलिवलीचं जे मैदान होतं आणि मंडप माझ्या अंगावरती पडला होता. सर्व पळाले होते देवादादा, सर्व गेले होते निघून. मी एकटाच फक्त पाठीमागे हात धुवत होतो आणि मंडप पूर्ण खाली पडला होता. मी कपडा फाडून वरती होतो. आजही आठवते. पुढचा चेंडू सचिन तयार. सेकंड लाईनच्या बाहेर असेल तर तो कंपल्सरी वाईट आहे. शपलला आपण सेकंड लाईन ठेवलेली आहे. पुन्हा एकदा सचिन सावंत गोलंदाजी मार्कवरती. इथे ओरपी चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेलाय. एक धाव आपण पाहतोय, घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आला, फलंदाज धावबाद होतोय. चांगली गोलंदाजी स्लोअर होती, गती परिवर्तन पाहिलं गेलं. सागर थोडं व्हेरिएशन पाहिलं गेलं. 27 आता 27च आहेत. झालेत. सचिन तयार. गोलंदाजी मार्ग होते. राईट हँड ओव्हर द विकेट. इथे ओरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. प्रसाद कोण पोहोचणार? तिघेही थांबले. चेंडू परत पोहोचणार कोण? सुशांत होता, साहिल होता, प्रसाद होता. सचिन गेला असता तर सचिनला भेटली असती. आकाश जाधव विचार करतोय काय घडतंय मैदानावरती. 29. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये. स्ट्राईक रोटेट पण झाली. 2 धावा वाचल्या असतात जेल पकडला असता तर. इथे समोर दिला, स्टेप आउट केला, शपल झाला. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू ढकलला गेला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी आला षटकार. काय होतं सागर बघ, साहिल पण होता, सुशांत पण होता आणि सचिन पण होता आणि तिकडून प्रसाद पण आलता. ती झेल व्हायला पाहिजे होती, ती झेल झाली नाही. स्ट्राईक रोटेट झाला, 2 धावा पण आल्या आणि प्लस त्याच्यानंतर हा उर्फी चेंडू ऑफ साईडला होता. हात खोलण्याचा मोका दिला आणि त्या मोक्यावरती 7 धाव्याचा ठोका भेटला गेला. सचिनचा पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा सफल झाला, पंप झाला. चेंडूला पंप करत सीमारेषा पलीकडे पाठवलं. 7 धावेसाठी षटकार थेट आउटच गावामध्ये. 2 षटकाराने